नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2026 इयत्ता तिसरी 18 जानेवारी 2026 या दिवशी झालेल्या पेपराची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातले 50 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आज आपण बुद्धिमत्ता आणि विज्ञान हे प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला अक्षरमाला दिले। प्रश्न बघूया। चैत्र महिन्यात गुढीपाडवा असतो, श्रावण महिन्यात कोणता सण असतो? मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये कोणता सण असतो, तर रक्षाबंधन। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कारण बघा, गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यात असतो आणि दिवाळी कार्तिक महिन्यात असते, म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्षाबंधन। पुढचा प्रश्न बघा, 15 32 तर 30 प्रश्नचिन्ह। मग बघा, 15 दुणे 30 आणि 30 मध्ये 2 मिळवले 32 आले। मग 30 दुणे 60, 60 मध्ये 2 मिळवले 62। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। वेगळा पर्याय निवडा, पनीर, बटर, तूप, साखर। आता बघा, पनीर, बटर आणि तूप हे सगळे दुधापासून बनणारे पदार्थ आहेत। साखर ऊसापासून तयार होते, म्हणून मग साखर हा काय वेगळा आहे। पुढचा प्रश्न बघा, 120 अधिक 60। आता बघा, यांची जर आपण बेरीज केली तर याची बेरीज किती येते? 180 येते। 124 अधिक 56 यांची जर बेरीज केली तर बघा, 6 आणि 4 10, हातचा 1, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 आणि 1 1 180। 90 अधिक 85, 0 अधिक 5 5, इथे आली 175 आणि 90 आणि 90 180। मग बघा, सगळ्यांची बेरीज 180 आणि याची मात्र 175, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता बघा, इथे 201 201 302 403 504। इथे जर आपण नीट निरीक्षण केलं तर बघा, पहिली संख्या बघा 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर मग इथे पहिली संख्या कोणती येईल? 6। मध्ये सगळीकडे 0 कॉन्स्टंट आहे। बघा, 1च्या नंतर 2 3 4 आणि मग इथे कोणती संख्या येणार? 5। मग 605। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, आता बघा, या सगळ्या 6च्या पाड्यातल्या संख्या आहेत। मग बघा 6चा पाडा लिहूया आपण। 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60। ठीक आहे, बस इथपर्यंत। आता बघा, 6च्या नंतर 18 घेतलं। मग बघा, 6च्या नंतर 18 घेतले, 18च्या नंतर 30 घेतले, म्हणजे एक संख्यामध्ये सोडलेली आहे। मग 30च्या नंतर डायरेक्ट किती घेतले? 54 घेतले ना। मग बघा, 1 मध्ये सोडायचं म्हणजे किती येणार? बघा, 1 मध्ये सोडला 42 येणार आहे आणि 42च्या नंतर 48 सोडायचे आणि मग घेतलेलं आहे 54। मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 42। पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। बघा, AHDN या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील शेवटचे अक्षर कोणते? मग बघा, यापासून HAND हँड, हँडची स्पेलिंग तयार होते। मग हँडचं शेवटचं अक्षर कोणतं आहे? D। मग D कुठे आहे? पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, वरील अक्षरमालेत P या अक्षराच्या डावीकडील 6वे अक्षर कोणते? मग बघा बरं, अक्षरमाला प्रश्न विचारलाय P या अक्षराच्या डावीकडील 6वे अक्षर। मग आपली जी डावी बाजू तीच P ची पण डावी बाजू। मग P ची डावी बाजू इकडे 1 2 3 4 5 6। उत्तर काय आहे? J। मग बघा, J कुठे आहे? पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 72 ला 14, 63 बरोबर 18 तर 99 बरोबर किती? बघा, या दोघांचा जर गुणाकार केला 7 गुणिले 2 बरोबर किती? 14। मग इथे बघा, 6 गुणिले 3 बरोबर किती? 18, म्हणजे या दोघांचा गुणाकार। मग 9 9 9 गुणिले 9 9 9 81। पर्याय क्रमांक 4। मेंढा, मेष, उंदीर, उंदीरला आपण काय म्हणतो? मूषक। पर्याय क्रमांक 3। 4 64 तर 8 प्रश्नचिन्ह। बघा, 4चा घन आहे। घनसंख्या म्हणजे काय? तर बघा, 4चा घन म्हणजे 4चा 3 वेळा गुणाकार। मग बघा, 4 चौक 16, 16 चौक 64, जसं की इथे दिलेलं आहे। आता 8चा घन, 8चा घन म्हणजे काय? 8 गुणिले 8 गुणिले 8। मग बघा, 8 8
64 गुणिले 8, 8 8 64 आणि गुणिले 8, 8 चौक 32, ह्याचाला 3, 8 सक किती आलं 512. मग 512 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा या प्रश्नामध्ये जर आपण नीट लक्ष दिलं तर बघा हे समोरासमोर आहेत. बघा हे असे उभे आडव्या लाईनीत, उभ्या लाईनीत आणि हे पण उभ्या. आता इथे मध्ये तिरकं आहे म्हणून मी इथे वेगळं काय? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, आरशातील प्रतिमा ओळखा. आता बघा आपल्याला माहिती आहे आरशातल्या प्रतिमेमध्ये काय होतं? उजवीकडचा भाग आहे तो डावीकडे दिसतो, म्हणजे हे जे असं चिन्ह आहे ते इकडे या बाजूला दिसलं इकडे. मग असं कुठे आहे बघा बरं. बघा ही आणि ही आकृती येणार नाही म्हणून त्याला क्रॉस करायचं, त्यात आलं तर ह्या दोघांमध्ये. मग बघा आता इथे भरीव गोल आहे, इथे कसं आहे? एमटी आहे, रिकाम आहे. मग हा येणार आहे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वेगळा पर्याय निवडा. 39, 52, 65, 79. आता आपण जर या संख्यांचा विचार केला तर बघा इथे 9 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे, 2 आहे समसंख्या आहे, 5 आहे विषम आहे, 9 आहे विषम आहे. मग ही आहे समसंख्या, बाकी सगळ्या विषम आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 52. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 71, 73, प्रश्नचिन्ह 83, 89. आता जर आपण या संख्यांचा नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या संख्या कशा संख्या आहेत? तर मूळ संख्या आहेत. मग इथे मूळ संख्या कोणती आहे? 79, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, जर सिस्टीम हा शब्द उलट लिहिला तर सुरुवातीपासूनचे येणारे तिसरे अक्षर कोणते? मग बघा सिस्टीम हा शब्द असा आहे, उलटा लिहिला म्हणजे असं लिहिलं इकडे. मग कोणता येणार? पहिला एम, बघा MTE SYS SYS असा येणार. मग सुरुवातीपासून तिसरे अक्षर कोणतं? 1 2 3 T. मग टी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जर फार्म बरोबर 1234, लॉ बरोबर 567, EAR इयर बरोबर 823 तर फ्लॉवर हा शब्द कसा लिहाल? मग बघा आता एफसाठी कोणता अंक आहे? तर बघा एफसाठी 1 हा अंक आहे म्हणून मी एफच्या जागी L लिहिला, 1 लिहिला. एलसाठी कोणता अंक आहे? एलसाठी 5 अंक. ओसाठी कोणता अंक आहे? ओमध्ये 6 अंक आहे म्हणून मी इथे 6. डब्ल्यू कुठे आहे? शेवटला 7 नंबर. ई कुठे आहे? 8 नंबर. बघा इथे ई 8 आणि आर आहे 3 नंबर. मग किती? 15 61, सॉरी हे 67 आहे, 6 आणि 7 आहे. 15 67 83 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या संख्येच्या आरशातील प्रतिमा व पाण्यातील प्रतिमा सारखीच दिसेल? मग आपल्याला माहिती 0 या संख्येची आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा सेम दिसेल. वेगळा पर्याय निवडा. पंचकोण 5 कोण असलेला किंवा 5 बाजू असलेला, वर्तुळ, त्रिकोण, त्रिकोणाला 3 कोण 3 बाजू, चौकोन, चौकोनाला 4 कोण 4 बाजू, वर्तुळाला मात्र एकही कोण नाही आणि एकही बाजू नाही. मग इथे कोणता वेगळा पर्याय? वर्तुळ, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, जून सप्टेंबर 30 दिवसाचे महिने आहेत आणि मे हा 31 दिवसाचा महिना आहे. मग पर्यायामध्ये 31 दिवसाचा महिना आहे, पर्याय क्रमांक 4 जुलै. पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत हेन हा शब्द असा लिहितात तर टेन हा शब्द कसा लिहाल? आता बघा इथे एच आहे, एचच्या नंतर ओ लिहिलाय, ई आहे, ईच्या नंतर पण ओ लिहिलाय, एन एनच्या नंतर पण ओ लिहिलाय. मग बघा इथे टी, टीच्या नंतर ओ, ई ईच्या नंतर पण ओ आणि एन एनच्या नंतर पण ओ. मग काय? पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मग आता बघा या वर्ग संख्या आहेत. बघा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 3 त्रिक 9, 4चा वर्ग 4 चौक 16, 5चा वर्ग 5 5 25. मग पुढे 6चा वर्ग 6 6 36 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, वेगळा पर्याय शोधा. त्वचा, कान, डोळे, पोट. त्वचा, कान, डोळे हे ज्ञानेंद्रिय आहेत, पोट हा शरीराचा अवयव आहे. पुढचा प्रश्न बघा, जॉग्राफी या शब्दातील मधले अक्षर कोणते? मग बघा बरं मधले अक्षर बघा 1 2 3 4 5 नको 4 4 घेऊया, 1 2 3 4. मग बघा इकडे 4 आणि हे इकडे 4, मग मध्ये कोणतं राहतं? आर. मग इथे आर कुठे आहे? पर्याय क्रमांक
3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती योग्य संख्या येईल? आता बघा, या 11 ते 16 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. 11 मध्ये 5 मिळवले 16 आले, 16 मध्ये 5 मिळवले 21 आले, 21 मध्ये 5 मिळवले 26 आले, मग 26 मध्ये 5 मिळवले, मग बघा 6 आणि 5 11, हा चालेल 2 आणि 1 3 31. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.